ती झाडं लावण्यासाठी मी पेअरलँड म्हणजे एकदम मोकळी जमीन असते माळारा ती विकत घेतली. आमचं एक घर होतं ते विकून म्हणजे ते विकलं आणि मग आम्ही जमीन घेतली आणि तिथे मी झाडं लावली. त्यानंतरचा तो एक्सपिरियन्स मला असं वाटलं की आता झाडं लावली, पाऊस पडेल, झाडं मोठी होतील आणि मला फळं मिळतील. मस्त प्लॅनिंग एकदम सुपर. असं काही होत नाही. हे पहिल्यांदा मला अनुभवायला मिळालं. त्याच्यानंतर मला एकापेक्षा एक वेगळे अनपेक्षित असे एक्सपिरियन्स आले जे प्रचंड मोठे होते आणि तसेच बरेचसे सूक्ष्म पण होते, छोट्या गोष्टी पण होत्या. म्हणजे मी त्या बांधलेल्या घरामध्ये वादळाच्या रात्री माझ्या त्या घरापासून उजवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अर्धा तास काही घर नाहीये आणि डावीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अर्धा तास काही घर नाही. असं आयसोलेट घर आहे तिथे. तेव्हा माझ्याकडे लाईट नव्हती, सोलरचे लाईट होते, पाणी नव्हतं. अशा वेळेला त्या रात्री मी पूर्ण रात्र त्या घरामध्ये त्या वादळामध्ये माझे पत्रे कोणत्याही क्षणी उडू शकतात अशा अवस्थेत मी तिथे बसून असा गुडघ्यावर हात ठेवून नुसतं बसून. गावातल्या लोकांचा मला फोन आला होता अशा याच्यात की ते काका तुम्ही तिथे राहू नका कारण हे प्रचंड आहे, तर तुम्ही आमच्या गावात निघून येत असे पण चालत इथे राहा म्हणजे सेफ राहा. मी त्याला म्हटलं की मी तुला उद्या सांगतो मी इथे का राहतो. मला बघायचं होतं माझ्या घराचे पत्रे किती कठीण वादळाला तोंड देतात. काय वारा आला म्हणजे ते उडतात हे मला जोपर्यंत मी बघत नाही तोपर्यंत मला घराची मजबूती काय असते ते नाही कळत. म्हणजे उद्या जर घर बांधायचं झालं तर किती मजबूत असलं पाहिजे हे बघायचं होतं. पण तिथे म्हणजे आमच्या भाषेत तिथे जे काय माझं झालं होतं ते मला फक्त माहिती की अख्खी रात्र मी तशी काढली आणि घरामध्ये 5 इंच धुळीचा घर जमा होता. सगळ्या खिडक्या बंद, फक्त जाळीचा 1 फुटाचा विंडो जो होता त्याच्यामधून सुद्धा ओली माती वाहून ही माझ्या घरात जमा झाली. दुसऱ्या दिवशी मला पूर्ण दिवस तो माती काढायला लागला. सांगायचा उद्देश हा की जोपर्यंत मी मला मानतो आहे प्रचंड तोपर्यंत मी मोठा आहे. पण जेव्हा मी माझ्यापेक्षा विस्तीर्ण क्षेत्रामध्ये जातो तेव्हा मला कळतं की मी काय आहे. याची जी जाणीव ती मला या प्रदर्शनातून मांडाविषयी वाटली. आग म्हणा, पाणी म्हणा, हे सगळी पंचमहाभूत आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या सगळ्यांचं जी प्रचंडता आहे याचा अनुभव तुम्ही म्हणजे मी किंवा तुम्ही हा प्रत्यक्ष घेतल्याशिवाय येऊ शकत नाही. मी कुठल्याही माध्यमातून तो व्यक्त करू शकत नाही. ही फक्त झलक आहे किंवा त्यातलं थोडंसं तुम्हाला मी विंडो देऊ शकतो, पण ती विंडो तुम्ही ओपन करायला पाहिजे तरच तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकाल. हा सगळा प्रयत्न इथे मी केला. मला माहीत नाही ते किती सक्सेसफुल आहे आणि कितपत ते झालेलं आहे. तर तुम्ही सगळ्यांनी याचा आस्वाद घ्या आणि प्रामाणिकपणे मला जाताना हे जमलंय की नाही जमलंय ते सांगा म्हणजे मला कळेल की माझं ट्रॅक बरोबर आहे की नाही. तरी पण आता शेवट करताना तुम्ही सगळेजण आलात म्हणून माझ्या वतीने परत आभार. माझ्या वतीने तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार.